जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। प्रणव परिचारक यांच्याकडून नुकसानीची पाहणी। पंढरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झालंय। पंढरपूर तालुक्यातील शेवते परिसरात शेकडो एकर केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। मागील वर्षी पावसाने ताण दिल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या केळीच्या बागा जपण्यासाठी अक्षरशः टँकरनं पाणी आणून बागा जोपासाव्या लागल्या होत्या। प्रांताधिकारी यांच्याकडून तातडीने पाहणी करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी दशरथ खळगे यांनी केली। युवक नेते प्रणव परिचारक यांनी आज शेवते परिसरात भेट देत शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली। म्हणजे हार्वेस्टिंगला आलेले का लवकरच एक 10-12 दिवसात ज्या बागा केळीच्या निघणार होत्या माल विकण्यासाठी त्या आज जमीनदोस्त झाल्यामुळं शेतकऱ्यावर खऱ्या अर्थानं उपासमारीची वेळ आली आहे। मी या निमित्ताने आमचे नेते आदरणीय आमदार प्रशांतरावजी परिचारक साहेब यांच्या माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न करून तातडीनं प्रांताधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील यांच्याकडे मागणी करून तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मोबदला या निमित्ताने मिळाला पाहिजे। आज अवकाळी पावसाचं मोठं संकट शेतकऱ्यावर असताना वाऱ्यामुळं पूर्ण पिकच उद्ध्वस्त झालीत। म्हणजे अनेक ठिकाणी जर बघितलं तर आज डाळिंबाच्या बागा, डाळिंबाची झाडं उन्मळून पडलेत आणि केळी तर बागा आपण सगळे बघितले की जमीनदोस्त झालेत। त्यामुळं शेतकऱ्यांना तातडीनं योग्य ती मदत शासनाच्या माध्यमातून व्हावी यासाठी आदरणीय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन यांना सांगून तातडीने महसूलच्या माध्यमातून पंचनामे होऊन शेतकऱ्याला योग्य मदत मिळाली पाहिजे यासाठी आम्ही मागणी करणार आहे।